कारण की टीका हा महत्त्वाचा विषय नाही आहे. आपण हा जो स्टेज आहे हा पप्पूदादा गुंजाळे यांच्या नावाने या म्हाडा वसाहतच्या नागरिकांना बांधून देण्यात आलेला आहे. या स्टेजसाठी आणि ह्या म्हाडामध्ये आपण 2 ग्राउंड आहेत. गेली 7 वर्ष ही म्हाडाची लोक इथल्या स्थानिक नगरसेवकांच्या मागे लागून की आम्हाला या स्टेजवरती छप्पर मारून द्या आणि ही आमची 2 ग्राउंड आहेत, याला सुसज्ज आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला वापरता येईल, याच्यासाठी आम्हाला याचं डेव्हलपमेंट करून द्या. पण ते कोणी केलं नाही. आणि मागे एक छोटी कॉर्नर मीटिंग घेतली आम्ही, मी आणि स्वातीताई यांच्या माध्यमातून स्वखर्चाने आपण हा स्टेज बांधून देत होतो, ही छप्पर बांधून देत होतो, त्यांना एक ऑफिस बांधून देत होतो. पण इथल्या काही पुढाऱ्यांनी, इथल्या काही लोकांना, म्हणजे तुम्हाला सांगतो याला जो खर्च लागणार होता तो सर्व खर्च दोन्ही उमेदवारांच्या माध्यमातून आमच्याकडून, आमच्यातर्फे पप्पूदादा गुंजाळांच्या नावासाठी आम्ही हे बांधून देत होतो. पण इथल्या लोकांना बोलून दम दिला, दाबण्यात आलं आणि विचार करा, मी तुमच्यासाठी हे केलं, मी ते केलं, जर असं करायचं असेल तर विचार करा. म्हणजे कशी दडपशाही चालू आहे, कशी दादागिरी चालू आहे, विचार करा तुम्ही. आज जर तुम्ही फक्त एक स्टेजला छप्पर मारू देत नाहीये तर 5 वर्षानंतर जर यांना निवडून दिलं तर विचार करा की तुम्हाला किती त्रास होऊ शकतो. या गोष्टीचा नीट सगळ्यांनी अनुभव घ्या. ही 2 ग्राउंड आहेत, इथे चांगले उद्यान झाले पाहिजे, नागरिकांना याचा उपभोग घेता आला पाहिजे. या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घ्या. मी जास्त बोलणार नाही कारण आमचे वरिष्ठ इथे आहेत, त्यांनाही 2 शब्द आपल्याशी बोलायचे आहेत. पण मी एवढं नक्की आश्वासन देतो आपल्याला की 2 तारखेला भारतीय जनता पार्टीचे स्वाती आतिश पाटील, सचिन शांताराम गुंजाळ या दोन्ही उमेदवारांना आणि सोबत जसं करंजुले आप्पांच्या वेळेला डायरेक्ट थेट नगराध्यक्ष मधून आपण मतदान करून निवडून दिलेलं, तसंच ह्या वेळेला सिडील थेट आपण तेजश्री ताईंना पण एक मतदान द्यायचंय. म्हणजे नगराध्यक्षासाठी सुद्धा, म्हणजे 3 मतदान प्रत्येक नागरिकाला. मी सांगू इच्छितो, कन्फ्यूज होऊ नका. आपल्या प्रत्येक व्यक्तीला 2 नगरसेवकला आणि 1 नगराध्यक्षला, म्हणजे आपल्याला कमळ या बटन 3 कमळाच्या बटनवर 3 वेळा मतदान करायचंय. 3 वेळा मतदान करायचंय आणि आपलं हक्काचं मतदान करून आपला सुशिक्षित, शिक्षित आणि युवा चेहरा, कारण आम्ही तिघही युवा चेहरा आहेत, तिघही यंग मॅन आहेत आणि ग्राउंडवर उभं राहून काम करणार आहेत. त्याच्यामुळे यंग लोकांना, सुशिक्षित लोकांना, अभ्यासू लोकांना निवडून द्या. मी आश्वासन देतो, ना या म्हाडामध्ये कधी कुठली कमी पडणार, ना त्या म्हाडामध्ये कधी कुठली कमी पडणार. इथेच माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सचिन साहेब. तसे आणि कारण की आप्पांचं नाव प्रत्येक अंबरनाथकरांना परिचित आहे आणि सर्वांना माहीत आहे. त्याबद्दल जास्त बोलायची मला गरज नाही आहे की ते आपले विचार थोडक्यात मांडणारच आहेत. पण त्यापूर्वी मी आमचे दिलीपजी हांडे साहेब, मुंबई प्रदेश सचिव कामगार आघाडी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार 2 शब्दात मांडायचे आहेत. मला जास्त काय बोलता येत नाही तरी थोडासा प्रयत्न करेल. मी इथेच बाजूला रॉयल पार्कमध्ये राहतो. जवळजवळ 97 पासून मी म्हाडाची वसाहत बघतो. आज आपण इथे मोठ्या संख्येने जमलेला आहात. आपल्या 27 नंबर प्रभागाचा खरा आत्मा असेल ती ही म्हाडाची वसाहत आहे. आणि तुम्हाला खरोखर सांगतो, उद्याचे नगरसेवक ही म्हाडाची जनताच ठरवणार आहे. आज या कार्यक्रमासाठी सर्व पदाधिकारी आणि बंधुभगिनींना आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात. या कार्यक्रमाकरता सन्माननीय व्यासपीठ आप्पासाहेब, आमचे भाजपाचे म्हणजे दोन्ही उमेदवार स्वाती पाटील आणि सचिनजी गुंजाळ हे सुद्धा आपल्या भेटीस आलेले आहेत. आता एक जस्ट तुम्ही बातमी ऐकली असेल
आपल्या इथे प्रदूषण भरपूर होतं. प्रदूषणाचा महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून आज या सभेला मंचावर उपस्थित असलेले ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट डेरे साहेब, तसेच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते हंडे साहेब, सचिनजी, शांतारामजी गुंजाळ, स्वाती अतिश पाटील आणि ज्यांनी मार्गदर्शन करून आपल्याला गेल्या त्या तेजश्री विश्वजित करंजुले पाटील. समता ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अंबरनाथमध्ये 2005 साली थेट निवडणूक झाली होती आणि त्या थेट निवडणुकीमध्ये मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बहुमताने निवडून आलो होतो आणि या नगरपालिकेवर नगराध्यक्ष म्हणून विराजमान झालो. या नगरपालिकेमध्ये कामकाज करत असताना ज्यांचं पोटच फक्त ह्या नगरपालिकेवर होतं अशा लोकांच्या पोटामध्ये पोटसूळ उठला. सुमारे 3-3.5 वर्ष मी या नगरपालिकेवर नगराध्यक्ष म्हणून काम पाहिलं. एक दिवस सुद्धा ह्या नगरपालिकेची मी गाडी वापरली नाही, नगरपालिकेचं कधी डिझेल घेतलं नाही, नगरपालिकेचे कामगार कधी वापरले नाही. अनेक गोष्टी या नगरपालिकेच्या फायद्याच्या मी केल्या, परंतु हे करत असताना